नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरातून 11व्या आठवड्यातून घराबाहेर जाण्यासाठी तब्बल 7 कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत. आले आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड, कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर बघूया लोकांचा कोणाला किती कसा सपोर्ट आहे ते. तर मित्रांनो, हा जो काही वोटिंग पोल समोर येतोय त्याच्यामध्ये सगळ्यात खाली म्हणजे 7व्या स्थानी आहे ती म्हणजे संस्कृती साळुंके. संस्कृती साळुंके म्हणजे ससा. सशाचा मला ना असं गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळत नाही. काय, कसा, कुठे गेम खेळायचा हे तिला कळत नाही. संस्कृती साळुंके ही राखी सावंतला टार्गेट करताना दिसते. माझं टार्गेट राखी, राखीला नॉमिनेट करा. अरे राखी ही बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आता या सशालाही माहिती आहे की राखीला बिग बॉसच्या घरामध्ये का आणलंय. वोटिंगनुसार राखी बिग बॉसच्या घराबाहेर जाणार नाही. जेव्हा बिग बॉसला वाटेल तेव्हा राखीला ते घराबाहेर काढतील. संस्कृतीने हे बाहेरून बघितले की राखीला का, कशासाठी आणले आणि राखीला किती दिवस ठेवू शकतात हे देखील संस्कृतीला चांगलंच माहिती असावं. तरीही संस्कृती ही राखीला टार्गेट करताना दिसते, राखीसोबत भांडताना दिसते. कदाचित दिसण्यासाठी ते सगळं हे करते. पण तिचा फार वीक गेम प्रत्येक वेळी दिसून येतो. त्यामुळे तिला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. सध्या संस्कृती या वोटिंग ट्रेंडमध्ये बॉटमला म्हणजे 7व्या स्थानी आहे. नंबर 6 वरती आहे ती म्हणजे रेवा कौरसे. मित्रांनो, रेवा गेम खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करते, परंतु तेवढा तिचा गेम वर्क होताना दिसत नाही. आणि साहजिकच अ, पहिल्या दिवसापासून जे कोणी सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये खेळत आहेत त्यांनी एक फॅन फॉलोइंग सेट केली. लगेचच ही लोकं नॉमिनेशनमध्ये आली की त्या लोकांना त्यांचे फॅन्स वोटिंग करताना दिसतात. तसा फॅन बेस अजूनही वाईल्ड कार्ड सदस्यांना तो करता आलेला नाही. त्यामुळे हे जे काही वाईल्ड कार्ड सदस्य आहेत त्यांना खूप कमी वोटिंग होताना दिसते. त्याच पद्धतीने रेवाला देखील खूप कमी वोटिंग होताना दिसते. रेवा सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. नंबर ती म्हणजे दीपाली सय्यद. दीपालीचा गेम देखील ना बिग बॉसच्या घरामध्ये तळ्यात मळ्यात आहे. भांडायचं आणि दुसऱ्या क्षणी त्याच्याबरोबर जाऊन गोड गोड बोलायचं. म्हणजे सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहण्याचा ती नक्कीच प्रयत्न करते आणि तसा गेम तिचा बिग बॉसच्या घरामध्ये नाहीये. तशीच तिला वोटिंग होताना दिसते. सध्या ती वोटिंग ट्रेंडमध्ये 5व्या स्थानी आहे. नंबर 4 वरती आहे तो म्हणजे सागर कारंडे. सागर कारंडेच्या बिग बॉसच्या घरामध्ये गेम काय आहे हे आपल्याला शोधावं लागतं. एखादा मुद्दा निघाला, विशेष करून काटा टीम किंवा राखी, लगेच सुरड्या मारत तिकडे जायचं. म्हणजे आपल्याला माहिती असलं नसलं काय नेमकं प्रकरण घडलंय तरी जायचं तिकडे. आपला मुद्दा टाकायचा. म्हणजे असा सागरचा गेम सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतोय. खरं तर त्याचा गेमच नाही बिग बॉसच्या घरामध्ये असं सांगितलं तरी हरकत नाही. सध्या सागर या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. नंबर 3 वरती आहे तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळके याला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. प्रभू प्रत्येक नॉमिनेशनमध्ये सेफ होताना दिसतोय. आणि यावेळी देखील असं वाटतं की प्रभू पुन्हा एकदा सेफ होईल कारण त्याला तगडी वोटिंग होताना दिसते. तर प्रभूला सध्या तरी चांगली वोटिंग होताना दिसते. तो 3ऱ्या स्थानी आहे. नंबर 2 वरती आहे तो म्हणजे विशाल कोटियान. टोळी टीमचा एकमेव सदस्य या नॉमिनेशनमध्ये आहे. तर विशालला चांगली वोटिंग होताना दिसते आणि त्याची फॅन फॉलोविंग, रुचिताची फॅन फॉलोविंग विशालला तगडी वोटिंग करताना दिसते. सध्या विशाल हा या वोटिंग ट्रेंडमध्ये 2ऱ्या स्थानी आहे. आणि नंबर 1 वरती सध्या राज्य करतोय तो म्हणजे राकेश बापट. काही लोकांना राकेशचा गेम आवडतो, काही लोकांना राकेशचा गेम अजिबात आवडत नाही. हे स्पष्टपणे वेळोवेळी दिसतं. परंतु राकेशला या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तगडी वोटिंग होताना दिसते. सध्या तो पहिल्या क्रमांकाची वोटिंग घेताना दिसतोय. दुसऱ्या क्रमांकावर तो म्हणजे विशाल कोटियान आणि 3ऱ्या स्थानी आहे तो म्हणजे प्रभू शेळके. आता बॉटमला आहेत त्या म्हणजे वाईल्ड कार्ड संस्कृती, त्यानंतर रेवा, त्यानंतर दीपाली सय्यद आणि सागर कारंडे असे 4 कंटेस्टंट सध्या तरी बॉटमला पाहायला मिळतात. मित्रांनो, प्रभूला जरी चांगली वोटिंग असली तरी प्रभूचा तसा कंटेंट बिग बॉसच्या घरामध्ये नाही. त्यामुळे मी सांगेन की प्रभू देखील या बॉटमच्या लाईनमध्ये आहे. तर एकूण 5 सदस्य सध्या तरी बॉटमला पाहायला मिळतात. त्यामध्ये मला असं वाटतं की दीपाली सय्यद हिला लगेच घराबाहेर काढणार नाही असं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यामुळे आपण पाहूया ससा, रेवा, सागर आणि प्रभू हे 4 कंटेस्टंट सध्या तरी मला डेंजर झोनमध्ये दिसतायत. आता ससा, रेवा, सागर आणि प्रभू हे 4 कंटेस्टंट सध्या डेंजर झोनमध्ये पाहायला मिळतात. आता सिंगल इव्हेक्शन होतं, डबल इव्हेक्शन होतं की ट्रिपल इव्हेक्शन होतं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु ज्या पद्धतीने बिग बॉसने सांगितले की एकापेक्षा जास्त सदस्य मी घराबाहेर काढणार आहे. तर मला असं वाटतं की ससा आणि सागर, ससा सागर, ससा सागर यांच्यावरती या आठवड्यात घराबाहेर जाण्याची टांगती तलवार असू शकते. काय वाटतं तुम्हाला? या 4 सदस्यांपैकी प्रभू, ससा,
त्यानंतर रेवा आणि सागर या 4 जणांपैकी कुठले 2 सदस्य घराबाहेर जातील हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे जे काही 7 सदस्य नॉमिनेट झालेत यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला आहे? काय वाटतं तुम्हाला? कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.